चला तर मंडळी, पाणीपुरी म्हटलं की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं, पण ते घरी बनवायचं म्हटलं का प्रत्येकालाच टेन्शन येतं, कारण त्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. तर आज मी तुमच्यासाठी मस्त असं पाणीपुरीची प्रीमिक्सची रेसिपी घेऊन आलेली आहे, ज्यापासून तुम्ही फक्त 1 मिनिटामध्ये हे मस्त असं चटपटीत पाणीपुरीचं पाणी तयार करू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर त्यासाठी इथे आपल्याला सगळ्यात आधी पाणीपुरीचं प्रीमिक्स तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जेवढी इथे आपण कोथिंबीर घेतली त्याच्या अर्धा इथे आपल्याला पुदिन्याची पाने घ्यायची आहेत. तर या वाटीने इथे मी 1.5 वाटी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत. पुदिन्याची पाने सुद्धा स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत आणि त्याच वाटीने इथे आपल्याला 3 वाटी कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर छान अशी देठासहित वापरायची, म्हणजे त्याला सुगंध खूप छान येतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि त्याचबरोबर 2 ते 3 इंच इथे आपल्याला आलं घालायचं आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 2 चमचे चाट मसाला, 2 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 ते 1.5 चमचा काळं मीठ घालायचं आहे. चवीपुरतं साधं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अगदी फाईन पेस्ट करायची. पेस्ट झाल्यानंतर यामध्ये पाव वाटी गूळ घालायचा आहे आणि पुन्हा एकदा छान असे याची बारीक पेस्ट करून घ्यायचे. तर इथे मी एका प्लेटला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. तेलाने हलकंसं ग्रीस करून घ्यायचं आणि बनवलेली संपूर्ण पेस्ट यावरती घालायची आहे आणि हलकीशी पसरवून घ्यायचे. 2 प्लेटमध्ये ही पेस्ट मी पसरवून घेतली. उन्हामध्ये 2 ते 3 दिवस ठेवायची आणि छान अशी वाळून घ्यायची. वाळवल्यानंतर अशा पद्धतीने कोरडी होते. दोन्ही प्लेटमधलं एकाच प्लेटमध्ये केल्या. तर आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. कोरडा मिक्सरचे जार घ्यायचं, त्यामध्ये काढून छान असं मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला हे प्रीमिक्स मी वाटून घेतलेलं आहे. अगदी फाईन पावडर झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आपलं अगदी झटपट असं पाणीपुरीचं प्रीमिक्स बनवून तयार झालेलं आहे. हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता. याला आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नाहीये. आता यापासून आपण पाणी सुद्धा तयार करून घेऊया. 2 ते 3 चमचे पाणीपुरीचं प्रीमिक्स घ्यायचं, त्यामध्ये मस्त असं थंडगार पाणी घालायचं. पाहू शकता किती सुंदर असं इथे आपलं पाणीपुरीचं पाणी बनवून तयार झालेलं आहे. फक्त एका सेकंदामध्ये इथे आपलं पाणीपुरीचं पाणी बनवून तयार होते. यामध्ये कांदा, लिंबू, कोथिंबीर घालायची, बुंदी घालायची आणि मस्त असं चटपटीत पाणीपुरी खायला घ्यायची आहे. याची डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. नावाखाली त्रिकोणाला टच करा किंवा चॅनलवर जाऊन नक्की सर्च करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.